शिवकालीन युद्धकला गेले 10 दिवस या ठिकाणी आम्ही येऊन बघत होतो आणि आमचे मुलं या ठिकाणी अतिशय पहिल्या दिवशी जे काही चित्र होतं ते खूपच म्हणजे विचित्र होतं, पण सुतार सरांचं मार्गदर्शन त्याचबरोबर आपल्या बनगर मॅडम त्याचबरोबर सर्व त्यांच्या टीमनं आणि त्यांचे ॲसिस्टंट पुन्हा सुतार सरांची अतिशय उत्कृष्ट त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि शेवटचा दिवस अतिशय उत्साहामध्ये आणि एका आखीव रेखीव असा कार्यक्रम शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे मावळे लाठी काठी खेळत होते त्याचबरोबर तलवारीची धार, ती धार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेली आहे। तर माझ्या सर्व पालक मित्रांनो, आता वेळ कोणती आहे तर मुलांना युद्ध कलेचं शिक्षण स्वयंभू होण्यासाठी आपल्याला द्यावं लागणार आहे आणि जे जुनं आहे ते सोनं आहे। मुलं आता काय खातायत माहिती आहे तुम्हाला? पिझ्झा खातायत, पाणीपुरी, भेलपुरी, काय मुलं तयार होत आहेत बघा। त्यांना व्यवस्थित हाताने उचलता येते, काय ताकद निर्माण होते का त्याच्यामध्ये? नाही होत। त्यामुळं जशी शिवाजी महाराजांच्या मावळ्यामध्ये शक्ती होती गड किल्ले जिंकण्याची, स्वराज्य स्थापन करण्याची, तशी शक्ती आपल्या मुलामध्ये यायची असेल तर त्या काळामध्ये जे काही खाद्य होतं ते खाद्य आपण आपल्या मुलांना दिलं पाहिजे, त्यावेळेस शक्ती येईल आपल्या मुलामध्ये। भाकरी म्हणा, नाचण्याची आंबील म्हणा, ताक म्हणा आणि दररोजचा व्यायाम हे जर असेल तर आपले मुलं सुदृढ बनतील, सशक्त बनतील आणि भविष्य काळामध्ये आपल्या आई वडिलांचं, आपल्या गुरुजनांचं आणि आपल्या महाराष्ट्राचं नाव या भारत भूमीमध्ये उज्ज्वल करतील। आपण सर्वजण काहीतरी पुराण काळामध्ये, आपल्या शिवकालीन काळामध्ये आपलं काहीतरी नाटक होत असणार आहे। त्यावेळेसच एवढ्या जयसिंगपूर नगरीमध्ये किती लोकसंख्या आहे? 25-30 हजार असणार, 40 हजार असणार सुतार सर, पण एवढे 50 विद्यार्थी इथंच का आलेत? कारण आपण त्या काळामध्ये काहीतरी आपण या महाराष्ट्रासाठी, या स्वराज्यासाठी केलेलं असणार आहे। त्यावेळेसच आपल्या मुलांना कराटे, तिकडे वेगवेगळे जे काही कॅम्प आहेत ते सोडून इथं का आलेत? काही ना काहीतरी आपलं देणं लागणार आहे। त्याच्यामुळं भविष्य काळामध्ये आपल्या मुलांना चांगलं सुदृढ सशक्त बनवा। चांगली शक्ती, शारीरिक शक्ती असेल तर त्या शरीरामध्ये चांगलं मन वास करत आहे। जर शरीर सशक्त नसेल तर भविष्य काळामध्ये आपला मुलगा चांगला घडणार नाही। यासाठी चांगलं उत्कृष्ट त्यांना प्रशिक्षण द्या आणि भविष्य काळासाठी मी सुतार सरांना अजूनही युद्ध कलेच्या ज्या काही प्रशिक्षण आहेत त्यांनी आमच्या मुलांना द्यावं आणि शिवाजी महाराजांच्या मावळ्यासारखं आमचेही मावळे शत्रूवर तुटून पडले पाहिजे सुतार सर, एवढी मी तुम्हाला विनंती करतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी शिवाजी, जय भवानी शिवाजी, जय 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 भवानी शिवाजी। शिवमय वातावरण झालेलं आहे। धन्यवाद। मी या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद।